तर भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील नाराजी जी आहे ती दूर झाल्याची चर्चा आहे। नेरूळमधील जेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यादरम्यान म्हात्रे आणि नाईक हे एकत्र मंचावरती आलेले होते। दरम्यान भाषणामध्ये गणेश नाईक यांनी मंदा म्हात्रे यांचं कौतुक केलंय, तर मंदा म्हात्रेंनी देखील मला युद्ध नको बुद्ध हवा आहे अशी प्रतिक्रिया दिली। पंचतत्वाची अंमलबजावणी जर कुठे होत असेल ती नवी मुंबईमध्ये होते। मगाशी मंदाताई म्हात्रेंनी उल्लेख केला की या शहराला कसल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही आणि लागणार नाही, तर ह्या शहरामध्ये सर्वांचा सन्मान केला जातो। धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या आणि काही पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी सत्याची कास धरली जाते असं हे शहर आहे। जगाला युद्ध नको आहे, जगाला बुद्ध पाहिजे आणि नवी मुंबईला शांती पाहिजे। जेव्हा बॉम्बस्फोट झाले त्याच वेळी सुद्धा नवी मुंबईमध्ये कुठलंच कधीच लोकांना त्रास झालेला नाही किंवा मारामारी नाही। नवी मुंबई नेहमी वेगळी राहिलेली आहे, एक नवीन दिशा देणारी ही नवी मुंबई आहे। आणि त्याच पद्धतीने आज गौतम बुद्धाचा पुतळा लावून आम्ही तोच संदेश देण्याचं काम आज संपूर्ण महाराष्ट्राला करत